रिलेशनशिप मध्ये राहायचे. मग ती प्रेग्नंट राहिली. त्याने एक तर तिचा खून केला किंवा तिने त्याच्यावर बलात्काराची केस टाकली. दिवस बदलले, वातावरण बदललं आहे. सावित्रीबाईच्या काळातले प्रश्न वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे आहेत. आताचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे. आता मुलांचे विचार वेगळे झालेले आहेत. ते सैराट वागायला लागले आहेत. त्यांना नीट लिव्हिंगचाही अर्थ कळलेला नाही आहे. लिव्हिंग म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही सगळं करून मोकळ व्हा आणि जबाबदारी झटका असा अजिबात नाही आहे. पण कंट्रोल नावाची गोष्ट नाही, स्वतःच्या मनावर संयम नाही, त्यातून असे प्रकार घडतात आणि मग खून खराबे होतात. पण त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी नियम, आता काही पण बोलायला गेलं की सगळे आमचे बंधू काय म्हणतात, महिलांच्या स्तर बाजूने सगळे कायदे, कायद्यांचं करता काय? कायदे कागदावर आहेत, कागदे कायद्यावर आहे. आता तुम्ही एखाद्या बाईला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जा सर, तो पोलीस काय म्हणतो, काय झालं, नवऱ्यानेच तर मारलं, नवऱ्याला कोणी सर्टिफिकेट दिले तू मारू शकतो म्हणून? आपण मनुस्मृती जाळली आहे ना. पण मारणं बंद झालं का? बायकांवरचे अत्याचार बंद झाले का? 498 वतीनं बोंबलायला काय जातं आपल्याला? 100 एखादी बाई कदाचित खोटा आरोप लावतही असेल, लावत नाही असं मी म्हणत नाही, पण बाकी 99 स्त्रियांचं काय? बाकी 95 तरी चला आपण एक नाही 5 बाया म्हणू असं काहीतरी करतात, पण 95 बायकांचं काय? आता मी इलेक्शनच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, एका आमदाराच्या घरातली प्रेस कॉन्फरन्स, कदाचित तुमच्यापैकी कोणी ऐकली पण असेल. तो विषय होता सुनबाईला घरातून काढलं. म्हणजे त्या 3 मुलांपैकी एक मुलगा वारला, जो मुलगा वारला त्याच्या बायकोला या करोडपती आमदारांनी घरातून बाहेर काढलं. तर तिला तिचे अधिकार दिले नाही. छोटे छोटे 2 मुलं आहेत तिला, त्यामुळे ती माझ्याकडे आली. म्हटलं आपण सरळ सरळ प्रेस कॉन्फरन्स घेऊ, समाजालाच विचारू की बाबा माझा अधिकार आहे ना. बरं, तिचं म्हणणं हे नाही की तुमच्या मूळ प्रॉपर्टीतला पैसा मला द्या, माझ्या नवऱ्याच्या वाट्याचं जे काही आहे ते तर मला द्या, मला राहायला घर तर द्या, माझ्या मुलांच्या शिक्षणाची तर मला व्यवस्था करू द्या. पण त्याचा वेगळ्या पद्धतीनं प्रचार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये बाकीचेही सहभागी झाले. तिच्या बाजूने उभं राहणारं कोणी नाही. तिला आधी, ती माझ्याकडे येण्यापूर्वी मला म्हणतच होती की मॅडम माझ्या बाजूने कोणी बोलतच नाही. कारण काय? धाक. बीजेपीचा आमदार असल्यानंतर कोणाची इथे प्राज्ञा आहे बोलण्याची? नाही बोलत कोणी. आता तर काय बोललं की आपण कधी अटक होऊ शकते अतून आपल्याला. मला तर बिलकुल काही वेळच नाही लागणार या मदत करायला वगैरे. लक्ष ठेवशील वकील लोक असतील तर. पण आत्ताच्याही पेक्षा बिकट परिस्थिती त्यावेळी होती आणि त्या परिस्थितीत सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे लढत होते, ताठपणे उभे राहत होते. सावित्रीवर कोणी काही फेकलं, तिच्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला, तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर ज्योतिबा हात पकडायला तयार होते. नंतर तिला संरक्षण दिलं. असे दोघंही एकमेकांची सावली बनून, एकमेकांचे पाठीराखे बनून त्यांनी काम केलं, समाजासाठी केलं. हे ऐकत नाही म्हणून वडिलांवर प्रेशर आणलं, वडिलांनी यांना घराच्या बाहेर काढलं, कष्ट केले पण नमले नाहीत, लोकांनी धुतकारलं पण नमले नाहीत. यात अनेकदा काय म्हणतात काही लोक, काही मंडळी, म्हणजे मी कसा विचार करते, मी कसं म्हणते की सावित्रीला समजून घेणं सोपं नाही बुवा. अनेक लोक असं म्हणतात की ज्योतिबांनी काम केलं आणि सावित्रीबाईंनी त्यांना सहकार्य केलं. मला असं वाटत नाही. ज्योतिबांनी म्हणावं म्हणजे मग ते सत्यनारायणात नाही का नवऱ्याच्या हाताला हात लावते ते भैदाड लोक, आपण नाही बावट लोक, तसं नव्हतं सावित्रीबाईंचं. सावित्रीबाई नुसतंच मग म्हणणारी नव्हती. म्हणजे याचा अर्थ ती महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पलीकडे जाऊन काही वेगळंच काम करत होती असे नाही, पण त्या स्वतंत्रपणे काम करत
स्वतंत्रपणे निर्णय घेत होत्या. असं नसतं तर वायगाव, त्यांचं जे नायगाव, त्यांच्या माहेरी ती राहत होती. काही कारणाने गेली 1-2 महिने राहायला. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचाच भाऊ त्यांच्यासोबत वाद घालू लागला की काय हे तुम्ही लोकांनी चालवलंय, तुमच्या कामामुळे लोक आम्हाला बोलतात आणि आम्हाला त्रास देतात. सावित्रीबाईंनी त्याला समजावून सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले जे काही करतात आहे ते किती महत्वाचं काम आहे. तुला काय वाटतं, तुला त्यांचे मित्र आहेत वगैरे म्हणून तुला पुळका येत असेल, पण ते लोक तुझ्याकडे शूद्र म्हणूनच पाहतात ना. सावित्रीबाईंनी आपल्या भावाला समजावून दिलं की ते मित्र काही नाही आहेत आपले, तुझे ते बरोबर आहे. तू आमच्या विरोधात जावा म्हणून ते तुझे मित्र होण्याचं सोंग करतात आहे, पण त्यांच्या तुलनेत त्यांच्या मते तू शूद्रच आहेस. हळूहळू त्या भावाला यांच्या कामाचं महत्व पटलं. आता इथे महात्मा ज्योतिबा फुले होते का? एकट्या सावित्रीनं आपल्या भावाची, मोठ्या भावाची समजून काढली, त्याला समजावून सांगितलं. त्यांच्या गावामध्ये एक शास्त्र्याचा मुलगा आणि दलिताची मुलगी यांचा प्रेम प्रकरण होतं. ते भयंकरच कठीण ना. त्यावेळी इथे बोलायची चोरी, शाळेत एका जाजमावर बसण्याची चोरी, तिथे यांचं प्रेम. ते झालंच कसं, मला तर नवलच वाटतं. तो महानच ब्राह्मण असेल बाबा, दलिताच्या पोरीवर प्रेम बिम केलं म्हणजे त्याचाही सत्कार, एखादा फोटो बिटो ठेवायला पाहिजे होता त्याचा. पण ते कठीण प्रकरण प्रेम बिम आहे ना, लोकांपासून चोरून नाही राहत, अजिबात नाही. घरातल्या लोकांना नाही कळणार पण बाहेरच्यांना पहिले कळतं. तसं ते प्रकरण गावामध्ये पसरलं आणि गाव लगेच संस्कारशील गाव ना, एकदम बुडालच ना सगळं त्यांचं पुण्य. म्हणजे यांनी पाप केलं पण त्यांनाच नरकात जावं लागणार होतं म्हणे. असं जर यांच्या गावात त्यांच्या उपस्थितीत झालं तर. शिवाय ते कार्ट आपल्या घरातलं शास्त्री बाबा. त्यामुळे त्यांनी खूप रणकंदन माजवलं आणि हे अजिबात चालणार नाही, त्यांची धिंड काढली. ती धिंड काढलेली आहे हे जेव्हा सावित्रीबाईच्या कानावर आलं त्यावेळी सावित्रीबाई हातातलं काम सोडून तडक तिथे पोचल्या आणि त्यांनी सगळ्या लोकांना बाजूला केलं. बघा त्या बाईची हिंमत. सगळ्यात महात्मा ज्योतिबा फुले नाही आहेत आता तिच्यासोबत इथे माहेरी, ते पुण्यात आहे. त्यावेळेस कदाचित मुंबईत किंवा आणखी कुठेतरी असतील आपल्या कामाला गेलेले. पण सावित्रीबाई आपल्या गावी आलेली आहे, माहेरी आलेली आहे आणि तिथे हे रणकंदन माजलेलं आहे, संघर्ष सुरू आहे. कुणास माहीत बीड सारखं प्रकरण झालं असेल, मारठोक झाली असेल, शस्त्र निघाली असतील, पण सावित्रीबाई घाबरल्या नाही. त्यांनी बाजूला केलं लोकांना, या दोघांना बाजूला केलं. त्या लोकांना सत्य भाषण देतो का बेटा? देईल तो उद्या. एवढ्या लहान वयात इथे आला म्हणजे तो नक्कीच भाषण देणार. उद्याचा अतुल आहे तो. तर त्या लढल्या, त्यांनी समजावून सांगितलं, या दोघांना बाजूला काढलं, जमाव शांत केला. जमावाला शांत करणं केवढं कठीण असतं. बीडचा जमाव आपल्या मुख्यमंत्र्यांना शांत नाही करता आला एवढे दिवस झाले. मणिपूरचा जमाव, मणिपूरचा गोंधळ आमच्या पंतप्रधानांना अजून शांत नाही करता आला, कारण त्यांना तिथे जाऊन पाहायची वेळच नाही, फुरसतच नाहीये. त्यांना परदेशात सगळीकडे फिरायची वेळ आहे पण मणिपूरला जाण्याची फुरसत नाही. बिझी आहेत ते. 22 तास काम करतात, 2च तास झोपतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर असं काही बोलू नये, मला अटक होऊन जाईल. मी बोलत नाही, मी नाव पण घेतलं नाही. तर सावित्रीबाईंनी शांत केलं जमावाला, या दोघांना बाजूला केलं आणि त्यांना हळूच इथून पसार व्हा म्हणून सांगितलं. गावात अजिबात राहू नका. त्यांना एका परिचिताची चिठ्ठी दिली आणि पाठवून दिलं. किती मोठं काम आहे हे, किती मोठं काम आहे की 2 प्रेमी युगुलांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी हे सगळे वार छातीवर घेतले. बदनामी तर झालीच असेल, आधीच हे बदनाम जोडपं होतं. लोकांच्या मते यांना काही कामधामच नव्हतं. सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या साठी नेहमी सुशिक्षित, सुविद्य
सुसंस्कारित लोकांचं हे म्हणणं असतं की यांना काही कामधंदे नाही म्हणून हे असं काहीतरी करत राहतात. पण जेव्हा त्यांच्याकडे अशी काही गडबड होते, त्यांच्याकडे अशी काहीतरी केस होते, तेव्हा मात्र या रिकामटवळ्या बायकांजवळ ते बरोबर येतात. मग त्यांना एकदम त्या रिकामटवळ्यांचं अरे नाही हे आहे म्हणून जरा बरं आहे बाबा आपण बोलू शकतो, कारण पोलिसांना उपाय नाही करत, मग केलं तर मग पैसा. या सगळ्या वातावरणामध्ये सावित्रीबाई ज्या पद्धतीनं उभी राहिली, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो का की महात्मा फुलेंनी म्हटलं आणि सावित्रीबाईंनी तेवढंच केलं? सावित्रीबाई ही ती बाई आहे जिनी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना सर्व प्रकारच्या स्त्रियांना एकत्र आणून हळदी कुंकवाचं कार्य केलं. हळदी कुंकवाच्या निमित्तानं सावित्रीबाईंनी सगळ्या समाजातल्या स्त्रियांना एकत्र आणलं, महिला संघ म्हणून स्थापन केला आणि तिथे त्यांनी आपली मतं पेरली, आपले विचार व्यक्त केले. करायचं हळदी कुंकू, पण मत जी आहे ती आपली या लोकांवर बिंबवायची. त्याच्यात आणखी एक सुधारणा की त्यांनी विधवांना सुद्धा बोलवलं. आपल्याकडे आजही विधवांना वेगळं ठेवतात. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की लग्नासारखा चांगला प्रसंग आहे बुवा तर तू जरा एकदम पुढे नको येऊ, थोडीशी मागेच राहशील, अशी छान सभ्य भाषेमध्ये त्या बाईला समजावून सांगण्यात येतं. पण सावित्रीबाईंनी त्या काळामध्ये या प्रकारचं काम करून दाखवलं. हे किती मोठं काम आहे. या अशा पद्धतीनं ही सावित्री उभी राहते. हिच्याकडे मी जेव्हा पाहते तेव्हा थक्क होते. काय म्हणजे कोणती घुटी घेऊन ती जन्माला आली असेल, कोणते विचार घेऊन ती जन्माला आली असेल, असं कसं तिचा मेंदू असेल. वेगळ्या पद्धतीनं विचार करणारा, वेगळ्या पद्धतीनं ताकदीनं समाजासमोर उभं राहणारा, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या प्रत्येक कामामध्ये उभं राहणारा, अशा बाईंनी आमच्या हातामध्ये आज एक व्हील दिलेला आहे. आपल्याला फक्त ते स्टेअरिंग हलवायचं आहे. आपल्याला गाडीत बसवलंय सावित्रीबाईंनी. आम्हा सगळ्या स्त्रियांना सावित्रीबाईंनी एका सुरक्षित गाडीमध्ये बसवलं आहे. आमच्या हातात स्टेअरिंग दिलेलं आहे. फक्त ते स्टेअरिंग आम्हाला नीट समोर न्यायचं आहे. पण आम्ही सुद्धा अजूनही बिल्किस बानोवर बोलतो का? किती महिला बोलल्या बिल्किस बानोवर? किती महिलांनी निषेध केला बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या लोकांचा, किंवा त्या लोकांना ज्या लोकांनी बिल्किस बानोवर बलात्कार केला त्यांना या सरकारने मोकळं सोडलं, त्यांची शिक्षा रद्द केली. ते सुटून आल्यानंतर बँड बाजा वाजवत स्वागत करत त्यांना घरापर्यंत आणलं, हार घातले, बर्फी सुद्धा वाटली आणि त्यांना खिलवली. किती भयंकर वातावरण आहे हे. अरे बलात्कार करणाऱ्या माणसांना तुम्ही त्यांचे सत्कार करता, स्वागत करता, हार घालता, काय कशाचा काय संबंध? किती विचित्र लोक असतील हे, काय विचित्र मानसिकता असेल आणि कोणत्या प्रकारचा यांचा मेंदू असेल. कुठे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईचा मेंदू आणि कुठे हा सडका मेंदू? इतका गलिच्छ विचार करणारा, बायांवर बलात्कार करणाऱ्या माणसांना सोडणारा माणूस किती नालायक असू शकतो याच्याबद्दल विचार करवत सुद्धा नाही आपल्याला. पण या प्रकरणाचा निषेध तरी आम्ही लोकांनी केला का? किती लोकांनी केला? याच्यासाठी आपण अंतर्मुख होऊन स्वतःही विचार करण्याची गरज आहे. हे वातावरण जरी बदललं असलं तरी आपण असे घाबरून राहिलो ना का आपली तीच परिस्थिती होईल जी 500 वर्षापूर्वी होती. तेव्हा ती सावित्री आणि ज्योतिबा जन्माला आले म्हणून आज आपल्या हातामध्ये एक उत्तम स्टेअरिंग आहे. ते आपण आपल्या पद्धतीनं व्यवस्थित हलवू शकतो, वळवू शकतो आपली गाडी जिकडे आपल्याला वळवायची आहे तिकडे. पण आपण जर का घाबरायचं कशाला? आपल्या जो काय आहे, आपला जो संविधान आहे, संविधान हा इतका मोठा आपल्याला आधार आहे की त्यांनी कितीही म्हटलं आम्ही संविधान बदलवू, कितीही म्हटलं आम्ही संविधान संपवून टाकू,
आम्ही फाडून टाकू, आम्ही त्याच्यातली शाई मिटवून टाकू, पण संविधानातली शाई मिटणं शक्य नाही. इतकं सोपं नाहीये ते, अजिबात सोपं नाहीये. आपणही इतके दूधखुळे नाही आहोत, आपल्यातही आहेत, अगदीच बुळे लोक नाही आहोत आपण. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपले सगळे लोक एकत्र येऊन आपली शक्ती दाखवतील, हा मला तरी विश्वास आहे. हे राजकारणात भांडणं बिडणं हे ते ठीक आहे, भांडा तुम्ही एकदम एकमेकांच्या, काय करायचं ते करा राजकारणामध्ये, पण हा विषय आल्यानंतर जर आपण एकत्र येणार नसू तर आपल्यासारखे महामूर्ख आपण, आणि मग आपल्याला बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. नुसतं नाव घेणं, नुसतं जय भीम म्हणणं, नुसतं, याला काही अर्थ राहणार नाही. आता आपण कृतिशील होण्याची गरज आहे. आणि नाही बाबा मला, मी तर काय लहानच आहे, नाही बाबा मी तर मोठीच आहे, मोठाच आहे, माझ्या मागे मुलं आहे, अरे सगळ्यांच्याच मागे सगळं आहे. पण असा जर विचार आधीच्या लोकांनी केला असता तर इंग्रज गेले असते का, पळाले असते का इंग्रज? आपल्या हातातलं गाडगं आणि ते खराटा गेला असता का? त्या सर्वांनी जी आपल्यासाठी जीवाची बाजी लावलेली आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण बिल्किस बानो, मणिपूरच्या आपल्या त्या भगिनी यांच्या मागे आपल्याला उभं राहायचं आहे. आपल्याला फोगाटच्या मागे उभं राहायचं आहे. आपल्याला या प्रकरणांमध्ये पक्ष वगैरे पाहावा असं मला अजिबात वाटत नाही, अजिबात वाटत नाही मला. पक्ष, एकच पक्ष आपला शत्रू आहे, बाकी सगळे आपल्यातलेच काही लोक मूर्खपणा करतात, हे आपण सगळ्यांनी छान या इलेक्शन मध्ये पाहिलेलं आहे. पण अशा वेळेस आपल्याला भांडून चालणार नाहीये, आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे आणि कंबर कसून संविधान वाचवण्यासाठी आपण तत्पर राहायला पाहिजे आहे. हे सगळं जर आपण करू तरच आपण पुढल्या वर्षीची सावित्रीबाई फुले जयंती साजरी करू शकू, तरच आपण 14 एप्रिल साजरं करू शकू. नाही तर हे तर कधी पण बॅन आणतील. वेळीच जागरूक झालं पाहिजे, वेळीच त्याच्यावर हंगामा माजवला पाहिजे. आपण काय करतो, एखादा फेसबुकवर पोस्ट टाकतो, त्याच्यावर 5-50 लोक लाईक करतात, 5-25 लोक कॉमेंट्स मारतात, एखादा कोणीतरी असतो जो खुसपट काढतो. या इंदोरातही आहे तसे खुसपट काढणारे. चांगलं काम करणाऱ्याला कसा खिळा ठोकायचा हे आपल्या इंदोरातल्याही लोकांना, म्हणजे सगळीच कडे आहे, पण इथे आहे याचे आश्चर्य आहे. आणि मग काय होतं, हा खुटी मारणारा जो माणूस असतो किंवा जी बाई असते ना, तिच्या मागे मूर्ख लोक मग लाईक करतात, त्याच्यावर कॉमेंट, म्हणजे मूळ विषय वेगळा राहतो आणि भलतीच कडे ती गाडी वळत जाते. असं होता कामा नये. हे सगळं आपण जर का मनस्वीपणे घेतलं, या सगळ्या गोष्टीचा आपण शोध घेतला, का होताय, काय होताय, मला काय करायचं आहे, मला प्रत्येकाला मला छोटा छोटा का होईना माझा वाटा यात द्यायचा आहे, असं जर आपण ठरवलं तरच आपली सगळ्यांची गाडी नैया पार होणार आहे आणि समोरच्या आपल्या पिढीला त्यातल्या त्यात सुखावह परिस्थिती मिळणार आहे. नाहीतर जे मणिपूरमध्ये होत आहे ते महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. आणि बीड प्रकरण जर का तुम्ही सिरियसली घेतलं असेल तर त्याचे पडसाद आपल्याकडे कसे उमटू लागले आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की आपण सगळे सिन्सिअरली या गोष्टीकडे पाहूया आणि सगळे एकत्र राहून काम करूया. अतुल, तुम्हाला बोलवलं, माझं माहित नाही जमलं न जमलं, आवडलं न आवडलं, पण तुम्ही शांतपणे माझं भाषण ऐकलं, त्यासाठी तुम्हालाही धन्यवाद. आणि अतुल आणि अतुलच्या सहकार्यांनी यासाठी आम्हाला बोलवलं.